उद्धव ठाकरे दोघंही संपलेले. एकत्र येण्याने काहीच फरक पडणार नाही. राजकीय वर्तुळात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. यावर आता खासदार नारायण राणे यांनी वक्तव्य केलंय. शिवसेनेच्या फेसबुक अकाउंटवर पोस्ट टाकण्यात आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने ही पोस्ट करण्यात आली आहे. मुंबई आणि महाराष्ट्रासाठी एकत्र येण्याची वेळ आली आहे. शिवसैनिक मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी तयार आहेत. यावर नारायण राणे यांनी म्हटलंय, कोण एकत्र, कोणाला आव्हान केलंय, देणारे कोण, कोणाचं आहे ते दुकान, त्यांचीच माणसं. बऱ्याच पत्रकारांनी मला हा प्रश्न केलाय, पण मला भाष्य करायचं नाही. दोन भाऊ एकत्र आम्हाला नको आहेत का? अरे या, ते राजकारणात जर सक्रिय आहेत. आता राजकारणात दोन संपलेल्या व्यक्तींनी एकत्र येऊन काय होणार? काय राहतं त्यांच्याकडे? 20 झाले आमदार, पुढच्या वेळी 5 देखील नसणार, तर दुसऱ्यांकडे काहीच नाहीये. ते आमचे मित्र आहेत, त्यांचे 20 व्हावेत अन यांचे 5, असा टोला देखील नारायण राणे यांनी ठाकरे बंधूंना लगावलाय. दरम्यान राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांनी देखील एकत्र येणार असल्याचे संकेत दिले होते. त्यामुळे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. दोघांची युती झाल्यास राजकीय समीकरण बदलणार का, असा प्रश्न देखील उपस्थित होतोय. परंतु त्यांच्या एकत्र येण्याने काहीच फरक पडणार नसल्याचं नारायण राणे यांनी अप्रत्यक्षपणे पत्रकार परिषदेमध्ये बोलताना म्हटलंय. माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार नारायण राणे यांची आज पत्रकार परिषद पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. नारायण राणे म्हणाले, काही लोक कोंबडीवाले म्हणून उल्लेख करतात, पण भ्रष्टाचार करण्यापेक्षा धंदा केलेला बरा. कोविडच्या काळात औषधाला 15%, औषधातून पैसे खाण्यापेक्षा धंदा बरा. जे खातात ते तुम्हाला माहीत आहेत. लिस्टमध्ये अगदी मातोश्रीपासून त्यांची नावं आहेत. त्यांची चौकशी चालू आहे. कोरोना काळातील भ्रष्टाचारावरून नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंचं नाव न घेता टोला लगावलाय. जर तुम्ही अजूनही YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा.